दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात। सविस्तर बातमी अशी की बेल भंडाऱ्याची उधळण एळकोट एळकोट जय मल्हारचा जयघोष करत नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या श्री क्षेत्र खंडोबा यात्रेला दिनांक 29 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे। दक्षिण भारतात माळेगावची ही यात्रा प्रसिद्ध आहे। लाखो भाविक या यात्रेत येत असतात। कुत्रे मांजर यापासून ते घोडे उंट अशा पाळीव प्राण्यांचा या यात्रेत बाजार भरतो। या यात्रेचे नियोजन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येते। यात्रेत कला महोत्सव, लावणी महोत्सव, कृषी प्रदर्शन, कुस्त्याची दंगल यासह विविध कार्यक्रम पार पाडत असतात। 29 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत ही यात्रा चालणार असून खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेत लाखो भाविक सहभागी होत असतात। आणि नित्यनियमाप्रमाणे अमावस्येच्या नंतरची ही यात्रा सुरू होत असते। देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या दुःखद निधनामुळे जो दुखवटा जाहीर झाला, त्यामुळे दुखवट्याचे सगळे दिवस सोडून उर्वरित काळामध्ये यात्रा पूर्ण होईल। परंतु आज परमेश्वराची आणि मानकऱ्याची पालखी असते, त्यामुळं ती पालखी नित्यनियमाप्रमाणे निघालेली आहे। बाकीचे सगळे कार्यक्रम 2 तारखेपासून या ठिकाणी होतील आणि यात्रा निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या यात्रेला राजाश्रय प्राप्त होता, मात्र आता त्यानंतर कोणी मुख्यमंत्री असतील किंवा महत्त्वाचे मंत्रिमंडळ असतील इकडं कोणी फिरताना दिसत नाही, त्यामुळं राजाश्रय कमी झाला असं म्हणता येईल? नाही, असं नाही म्हणता येणार। परंतु आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कुलदैवत खंडोबा आहे आणि आदरणीय दादासाहेब म्हणजे दगडोजीरावजी देशमुख साहेबापासून तर त्यांच्या वडिलापासून या यात्रेमध्ये त्यांना निमंत्रण असो का नसो नित्यनियमाने यायचे। खंडोबाच्या आशीर्वादाने विलासरावजी देशमुख साहेब अनेक काळ माझ्या माहितीप्रमाणे 26 का 27 खात्याचे मंत्री ते होते आणि राज्याचे 8 वर्ष मुख्यमंत्री होते। त्याच्यामुळं सातत्यानं ते यायचे आणि स्वाभाविक आहे की एखादा मोठा नेता जर येतो तर तिथे काहीतरी विकासाची चुणूक होऊ शकते किंवा विकासाची वाटचाल होऊ शकते। याच धर्तीवर त्यांनी मी 2004ला आमदार झाल्याच्या नंतर 5.5 कोटी रुपयाचा निधी पहिल्यांदा दिला आणि खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि या यात्रेच्या विकासाची खरी सुरुवात आदरणीय विलासराव देशमुख साहेबापासून झालेली गोष्ट खरी। अर्थकाशात काय मिळेल, काय अपेक्षा? नाही, अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण मी विनंती केली होती आणि आपल्याला आठवत असेल की मी 2014च्या टर्मला आमदार असताना फडणवीस साहेबांनी इथे येऊन घोषणा केली आणि 7.5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला आणि आता योगायोगाने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, अर्थ खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे दोघांकडेही प्रयत्न करून माळेगावच्या विकासासाठी मोठा निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार।